झी मराठी, चर्चाही होणारच. 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी अत्यंत गौरवाचा आहे. या दिवशी भारताचे संविधान लागू झालं आणि आपला देश खऱ्या अर्थानं सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य बनला. संविधान हे केवळ कायद्यांचं संकलन नसून ते नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करणारं, कर्तव्याची जाणीव करून देणारं मार्गदर्शक आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित संविधानामुळे देशात एकता आणि सामाजिक सलोखा टिकून आहे, असं प्रतिपादन दत्तात्रय चोपडे सर, मुख्याध्यापक, कन्या विद्या, तारदाळ यांनी व्यक्त केलं. कुमार व कन्या विद्या मंदिर, तारदाळ शाळेच्या वतीनं आयोजित 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी विलास कोळी सर होते. सुरुवातीला प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पवार, उपसरपंच राणी शिंदे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ कोळी, अध्यक्ष जगन्नाथ भोपळे तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांचे स्वागत कुमार व कन्या शाळेच्या वतीनं करण्यात आलं. यावेळी ध्वजपूजन मुख्याध्यापक विलास कोळी, ध्वजारोहण दत्तात्रय चोपडे सर यांच्या हस्ते झालं. विद्यार्थिनींनी उत्कृष्ट देशभक्ती नृत्य सादर करून देशाचा नकाशा निर्माण केला. जिल्हा स्तरावर अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या संस्कृती शिंदे व ईश्वरी साळुंके यांचा सत्कार अध्यक्ष जगन्नाथ भोपळे यांच्या हस्ते संपन्न झाला. विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उत्कृष्ट भाषणं झाली. कार्यक्रम सूत्रसंचालन अनिल सुतार यांनी केलं. आभार गजानन कोले यांनी मानले. यावेळी कन्या व कुमार विद्या मंदिर तारदाळचे सर्व अध्यापक, अध्यापिका, ग्रामस्थ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड.